महत्त्वाची बातमी समोर येते। रत्नागिरीत काही वेळेच्या विश्रांतीनंतर तुरळक प्रमाणात पावसाचा संततधार आता सुरू झाली आहे। पुढचे 3 ते 4 दिवस रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। थेट जाऊयात रत्नागिरीत आमचे प्रतिनिधी अमोल कलय अधिक माहिती देतात। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून पावसानं काहीशी विश्रांती घेतली असली तरी पहाटेपासून पावसाची ही रिपरिप आणि तुरळक प्रमाणात हा पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। कालची जर परिस्थिती पाहिली तर काल अनेक ठिकाणी वीज पुरवठा हा खंडित झाला होता। जवळपास रत्नागिरीतील मिरजोळ असेल, कुवारबाव असेल या ठिकाणी जवळपास 7 तासानंतर वीज पुरवठा जो आहे तो सुरळीत झाला। त्याचबरोबर रेल्वेची वाहतूक देखील दरड कोसळल्यामुळे कुठेतरी विस्कळीत झाली होती। ती आता सकाळपासून जे आहे ते पूर्वपदावर येताना आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत पाहिलं तर पुढचे 3 दिवस हे रत्नागिरीकरांसाठी चिंतेचे असणार आहेत, कारण का पुढचे 3 दिवस हा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। ताशी प्रति 30 ते 40 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहतील। त्यामुळे मच्छीमारांना समुद्रामध्ये मच्छीमारी करण्यासाठी सतर्क राहण्यासाठी इशारा देण्यात आलेला आहे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।